ही खेकडा आहे, त्याचं प्रतीकच खेकडा आहे. ही खरं काय माहिती का, इमोशनल राशी, खूप प्रेमळ राशी. कसं आहे, ती आधी मागे 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 जाते. तू काय म्हणते खरं मी ऐकते, तू काय म्हणतो मी ऐकतो, तू काय, असं मागे मागे जातात. पण त्यांच्या वर्मावर बोट टाकलं तर ते खेकड्यासारखी चांगली झडप घालतात, सोडत नाही. तर एकदा त्यांचा का तुम्हाला अडकलात त्यांच्या ह्याच्यात तर तुम्ही सुटणार नाही. त्यामुळे ह्या लोकांशी वागताना खूप जपून वागलं पाहिजे. कारण हे लोक जितके प्रेमळ असतात तितके ते तुम्हाला घट्ट धरून ठेवतात. मग प्रेमाने पण आहे, मग तुमचा राग तुम्ही कसे वागता त्याच्यावर त्यांचं रिॲक्शन असतं. ॲक्शन वर रिॲक्शन असतं. असे हे लोक असतात, खूप प्रेमळ असतात, खूप छान असतात, दिसायला गोंडस असतात. कधी यांचा वर्ण अगदी गोरा असतो, कधी थोडासा मध्यम सावळा असतो. जसे ग्रह त्यांचं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसपे मिलाए उस जैसा. म्हणजे त्या ग्रह चंद्र, त्याचा कारक कोण आहे, राशीचा कारक चंद्र आहे. तो कुठल्या राशीत बसलाय, तर तो कर्क राशीत बसलाय. पण नक्षत्र पण त्याची आहे आणि त्या कर्क राशीमध्ये जेवढे ग्रह आहेत त्याप्रमाणे त्यांचा रंग येतो. पण ते मनाने अतिशय प्रेमळ असतात. सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांना माहिती असतात, पण जास्त पुढे पुढे करत नाही. पण एकदा का त्यांनी तावडीत सापडले त्यांच्या की सुटणं कठीण. अशी ही कर्क राशी असते. जेवढे प्रेमळ तेवढे दृढ निश्चयी असतात. एवढे लक्षात ठेवून खेकडाच त्याचं काम आहे तर काय प्रश्नच नाही. त्याच्या कचाट्यात सापडू नका. प्रेमाने करताय, प्रेमाने काम करून घ्या. ते वाटेल ते तुम्हाला देतील. पण तुम्ही जर का त्यांना कळलं की गैरफायदा घेतात, फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका या लोकांचा. चांगले तुम्हाला ते वटणीवर आणतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर शिक्षण ह्यांचं चांगलं होतं, कारण त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी खरंच चांगली असते. पण खूप इमोशनल झाले तर इमोशनलमध्ये राहून जर शिक्षणाच्या पिरियडमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आले तर मात्र हे शिक्षणात मागे पडतात. पण जर एकदा त्यांनी मनाला अगदी पक्क गृहीत धरलं की मला हे करायचंच, तर ते कम्प्लीट करतात. कुटुंबामध्ये ही लोक अतिशय प्रेमळपणे वागतात. सगळ्यांना धरून राहण्याची वृत्ती असतात. अगदी सेवाभावी असतात. सगळ्यांची सेवा करतात. कोण काय म्हणेल ना, की मला हे दे, मला पाणी दे, मला खायला दे, अगदी प्रेमाने सगळं गोष्टी करत असतात. तर हे सगळ्यांशी प्रेमाने वागणारे असतात. शिक्षणामध्ये सुद्धा मन त्यांचं कणखर पाहिजे. त्यांनी दृढ निश्चय ठेवला की त्यांचं शिक्षणही चांगलं होतं, वाटेल तेवढं शिकू शकतात. हे फक्त त्यांनी दृढ निश्चय त्यांचा स्वतःशी केला पाहिजे.